तर नमस्कार मंडळी, आजच्या या नवीन नवरात्री स्पेशल एपिसोडसाठी आज आपण आलो आहे एका अशा ठिकाणी जिथे कोकणचा किंवा महाराष्ट्राचा जो फेवरेट लाडका पदार्थ आहे त्या पदार्थाला एक चांगल्या लेवलचा स्केल करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आता इथे काम सुरू आहे। आणि आपण आता भेटणार आहोत ताईंना। कोविडमध्ये सुरू झालेला एक छोटेखानी बिझनेस आता 1 लाखांच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे। आता काय आहे हा बिझनेस आणि काय आहे तो पदार्थ, तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया। चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सुचिताने नमस्कार। नमस्कार। तर मी ऐकलं की आपल्या इथे गणपती सोडून पण उकडीचा मोदक बनवला जातोय। हो, गणपतीतच खाल्ला जाणारा हा मोदक आमच्याकडे वर्षभर, पूर्ण वर्षाचे 12 महिने दिवसभरात कधीही मोदक भेटतो। आजच्या सिच्युएशनला हे तुमचं एवढं मोठं आउटलेट दिसताना दिसते, पण जेव्हा सुरुवात झाली होती तर ती कशी झाली होती आणि कधी झाली होती? हो, आमचं जेव्हा आता कोरोनाचा काळ चालू होता, मग माझ्या जाऊबाईंनी म्हणजे आता तेव्हा साक्षी मॅडम त्यांच्यावर म्हणजे सगळ्याच फॅमिलीवर जवळजवळ हे झालेलं होतं, म्हणजे प्रॉब्लेम झालेले होते। त्यामुळे त्यांनी काय केलं की स्वतः काहीतरी असं बनवावं, म्हणजे घरात सर्वांना मदत होईल, थोडं आर्थिक मदत होईल, अशा पद्धतीने त्यांनी बनवलं। आणि त्यांनी हा मोदक स्वतः इनोव्हेशन केलेला आहे। तर त्याच्यामध्ये तो ओल्या नारळाचा वगैरे, ओला नारळ, त्याच्यामध्ये सेंद्रिय गूळ, ड्रायफ्रूट आणि हे सगळं टाकून त्यांनी ते स्वतः सगळं बनवलेलं आहे। हाताने बनवलेला मोदक आहे। 2021 मध्ये जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा पण असा सेटअपनी सुरुवात झाली होती का? नाही, तेव्हा आमचं एक घरातनंच चालू होतं। मग तेव्हा आमचे मोजके मोदक असायचे। मी इथं नव्हती, मी गावाला होती। मग साक्षी मॅडम आणि माझे दीर आणि त्यांची मुलं ह्यांनी मिळून सर्वांनी सुरू केला होता। मग मोजके घरात मोदक जायचे। मग तेव्हा आम्ही 25 रुपयाला फक्त मोदक देत होता 50 ग्रॅमचा। मोजक्या 10-20 हजार मध्ये आम्ही हा सर्व बिझनेस सुरू केला होता। म्हणजे जेव्हा सुरुवात झाली होती फक्त 10-20 हजाराच्या छोट्या इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरुवात झाली होती आणि आता हा या स्केलला आपण येऊन पोहोचलो। मग तेव्हा आपण फक्त घरातूनच ऑपरेट करत होतो का? ऑपरेट करत होतो। मग तेव्हा काय स्केल मध्ये मोदक बनायचे? तेव्हा साधारण 15-20 मोदक बनायचे। हो। आणि आताच्या घडीला समजा एक शनिवार रविवारी किंवा एक संकष्टी अंगारकी अशा दिवशी किती मोदक बनतात तरी? आता बघायला गेलं तर आमचे गणपतीला आम्ही 1 लाख मोदक विकले। अच्छा। आणि आता रोजचे मोदक आमचे 1000 जातात। म्हणजे काही स्पेशल दिवस असू दे की नसू दे, हो, हो। 1001 मोदक आपले आहेतच। आणि संकष्टीला आमचे 5-6 हजार मोदक ठरलेलेच आहेत। जसं मी तुम्हाला म्हटलं की रेग्युलर मोदक असतो, त्याप्रमाणे आता इथं पण लाईव्ह मोदक चालू आहे। मी तुम्हाला ते बनवून दाखवू शकते। आपण जे उकडीचे मोदक कणक कोकणमध्ये बनवतो तर त्याची प्रोसेस कशी राहते आणि कसं काय प्रिपरेशन राहते त्याची? हो, तर मग पहिल्यांदा आम्ही काय करतो, हे जे पीठ आहे आमचं उकडीचं मोदकाचं जे पीठ आहे बाहेरचं, ते तांदळाचं आहे, पूर्ण प्युअर तांदळाचं। त्याच्यामध्ये आम्ही 5 प्रकारचे तांदूळ वापरलेले आहेत। त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्यामध्ये ते आमचं प्रमाण ठरलेलं आहे। त्याच्यामध्ये तूप आणि मीठ चवीप्रमाणे टाकून ते पाणी उकळ आल्यानंतर त्याच्यामध्ये जे आमचे मेजरमेंट ठरलेलं आहे ते पीठ टाकून मग अशा प्रकारे हे म्हणजे प्रत्येक वेळेस तसाच मऊ मोदक बनला जाईल, सॉफ्ट मोदक बनला जाईल। ते झाल्यानंतर आमचं सारण आहे, जे असं ओलं खोबरं आहे त्याच्यामध्ये, हे बघा, आणि सेंद्रिय गूळ आहे। अच्छा। ज्याची सेंद्रिय पद्धतीने शेती केली जाते असा गूळ आहे त्याच्यामध्ये। म्हणजे मोदकाला हेल्दीच राहू देण्यासाठीचा तुमचा हा प्रयत्न आहे। हो हो। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आणि तूप टाकलेलं आहे, असं हे सारण बनवलेलं आहे। मी आता तुम्हाला बनवूनच मोदक दाखवते की कसं आम्ही मोदक बनवतो रोज। मोदक आम्ही हाताने बनवतो। आमची टॅगलाईनच आहे की हात वळणीचे मोदक म्हणून। म्हणजे साच्यातले वगैरे मोदक नाही? साच्यातले वगैरे नाही। आणि त्याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीमध्येच बनत आले तेच पारंपरिक पद्धतीने बनवले। त्याच्यामुळे आमचं काय होतं की याची पारी पातळ राहते, खाणाऱ्याला दोन्ही सेम भेटतं। मोदक तेवढं सारण आणि तेवढं पीठ। ओके। खाणाऱ्याला तेवढी टेस्ट चांगली येऊन जाते। असा हा मोदक आमचा झालेला आहे। आणि जसं आपल्या इथे उकडीचं मोदक खाण्यासाठी गणपतीची वाट बघावी लागत नाही। आता जसं गणपतीमध्ये लोकांनी मोदक खाल्लेत, पण जे अजून पण गणपतीचे मोदक मिस करतात उकडीचे, ते आपल्या इथे खाऊ शकतात। इथे आमच्या इथे भेटू शकतात। आणि आमच्याकडे तुम्हाला दिवसभर मोदक असतो। अच्छा। सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही मोदक आमच्याकडे अवेलेबल आहे।
अशा प्रकारे 7 मिनिटाची उकड देऊन मोदक रेडी झालेले आहेत. तुमच्यासारख्याच किंवा तुमच्या जाऊबाईंसारख्याच अजून पण अशा स्त्रिया असतील की ज्या काहीतरी एक स्वप्न मनाशी ठेवून असतील, पण त्यांना काही कारणास्तव म्हणा किंवा कुटुंबामुळे म्हणा करायला नसेल मिळत, तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? त्यांना मी असं सांगू इच्छिते की बऱ्यापैकी म्हणजे स्त्रियांना त्यांच्या घरातनं सपोर्ट नसतो, पण आम्हाला म्हणजे बऱ्यापैकी माझे दीर यांचा बऱ्यापैकी सपोर्ट आहे आम्हाला. म्हणजे आम्हा तिघींना पण, मी सुचिता घाटकर, मग साक्षी मॅडम आणि स्वर्णिमा, आम्हाला तिघांना पण खूप सपोर्ट आहे. आणि मग त्यांना मी त्यांच्या घरातल्या म्हणजे पुरुषांना एवढंच सांगू इच्छिते की महिला पण काहीतरी करू शकतात. मग त्यांना तुम्ही सपोर्ट करा आणि त्या खूप पुढे जाऊ शकतात, एवढंच सांगू इच्छिते. सर, आता आमचा हा उकडीचा मोदक रेडी झालेला आहे. मग तुम्हाला मी तो टेस्ट करायला देतो. तुम्ही टेस्ट करून बघा. त्यावर अशा प्रकारे ठेवलेला आहे. मग तूप टाकून तुम्हाला टेस्टला देते. आणि या एका मोदकाची काय प्राइस राहते? एक मोदक आमचा 30 रुपयाला आहे. फक्त गणपतीच्या सीझनमध्ये 35ला असतो. आणि जे प्रेक्षक बघतायत त्यांना हे उकडीचे मोदक पारंपरिक पद्धतीने बनवले खाण्यासाठी कुठे यावं लागेल? तर आमचं हे उकडीचे मोदक सकाळी आम्ही अप्पूघर दुर्गा टेकडीला असतो, तिथे 7 ते 10 पर्यंत असतो. आणि संध्याकाळी आणि संध्याकाळी इथे थर्मॅक्स चौकमध्ये इथे असतो. कनक कोकण या ब्रँडनेच आमचा आहे बघा. इथे लोकेशन गुगलला पण आहे. लोकेशन लावून तुम्ही येऊ शकता. नक्की या आणि मोदकाचा आस्वाद घ्या. धन्यवाद.